ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत आणि गीतेच्या तिसऱ्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. परिशिष्टाच्या संबंधात. श्रीमद भगवद्गीता एक असा विलक्षण ग्रंथ आहे ज्याचा आजपर्यंत कोणाला पार लागू शकला नाही, पार लागू शकत नाही, पार लागू शकणार नाही आणि पार लागू शकतच नाही. खोल उतरून हिचे अध्ययन मनन केल्यास नित्य नवनवीन विलक्षण भाव प्रगट होतात. गीतेत जितका भाव भरला आहे तितका बुद्धीत येत नाही, जितका बुद्धीत येतो तितका मनात येत नाही, आणि जितका मनात येतो तितका सांगण्यात येत नाही, जितका सांगण्यात येतो तितका लिहिण्यात येत नाही. गीता असीम आहे, परंतु तिची टीका मात्र सीमितच असते. माझ्या अंतःकरणात गीतेचे जे भाव आले होते ते पूर्वी साधक संजीवनी टीकेत लिहिले होते, परंतु त्यानंतरही विचार केल्यास भगवत कृपा आणि संत कृपेने गीतेचे नवनवीन भाव प्रगट होत गेले. त्यांना आता परिशिष्ट भावाच्या रूपात साधक संजीवनी टीकेत जोडले जात आहे. साधक संजीवनी टीका लिहितेवेळी माझ्या समजुतीत निर्गुणाची मुख्यता राहिली, कारण माझ्या शिकण्यात निर्गुणाचे प्राधान्य राहिले आणि विचारही त्याचाच केला. परंतु निष्पक्ष होऊन खोल विचार केल्यावर मला भगवंताच्या सगुण किंवा समग्र स्वरूपाचे आणि भक्तीचे प्राधान्य लक्षात आले. केवळ निर्गुणाची मुख्यता मानल्याने सर्वच बाबींचे योग्य समाधान होत नाही, परंतु केवळ सगुणाची मुख्यता मांडल्याने कोणताही संशय शिल्लक राहत नाही. समग्रता सगुणातच आहे, निर्गुणात नाही. भगवंतानेही सगुणाला समग्र म्हटले आहे. असंशयम समग्रम माम, गीता अध्याय 7 श्लोक 1. परिशिष्ट लिहिल्यावरही अजून मला संपूर्णपणे संतोष झाला नाही आणि मी गीतेवर विचार करणे बंद केले नाही. म्हणून पुढे भगवत कृपेने आणि संत कृपेने कोणकोणते नवनवीन भाव प्रगट होतील हे माहीत नाही, परंतु मानव जीवनाची पूर्णता भक्तीच्या किंवा प्रेमाच्या प्राप्तीतच आहे, यात मला किंचित मात्रही संशय नाही. पूर्वी साधक संजीवनी टीकेत श्लोकाचे अर्थ अन्वयपूर्वक न केल्याने त्यात कुठे कुठे उणीव राहून गेली होती. आता श्लोकांचा अन्वयपूर्वक अर्थ देऊन त्या उणीवेची पूर्तता केली गेली आहे. अन्वय अर्थात कुठे अर्थाला अनुसरून आणि कुठे वाक्याच्या सौंदर्याला अनुसरून विशेष विचारपूर्वक परिवर्तन केले गेले आहे. पाठकांना पूर्वीच्या आणि नंतरच्या परिशिष्टाच्या व्याख्येत कोणता फरक दिसला तर त्यांनी नंतरच्या व्याख्येचा भावच ग्रहण करावा. पूर्वीपेक्षा नंतर लिहिलेल्या विषयाचे अधिक महत्त्व असते असा सिद्धांत आहे. यात ह्या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले गेले आहे की साधकांचे कोणत्याही प्रकाराने अहित न व्हावे, कारण ही टीका मुख्य रूपाने साधकांच्या हिताच्या दृष्टीने लिहिली गेली आहे, विद्वत्तेच्या दृष्टीने नव्हे. साधकांनी स्वतःचा कोणताही आग्रह न ठेवता ही टीका वाचावी आणि यावर सखोल विचार करावा, म्हणजे वास्तविक तत्त्व त्यांना समजून येईल आणि जी गोष्ट टीकेत आली नसेल तीही समजून येईल. पहा, परिशिष्ट भाव जो आहे या परिशिष्टाच्या संबंधाने सांगतात स्वामी रामसुखदास. हा प्रवास आपला असाच निरंतर चालू राहणार आहे. जाऊया पुढच्या भागाकडे. ओम परमात्मने नमः.